एम व्हेरी फॉर्च्युनेट की दिलीप काकांसारखा कलाकार मला पहिल्याच सिनेमाला दिग्दर्शक म्हणून माझं पहिलंच काम करताना असणं. प्रत्येक सीनवर त्यांची चर्चा असायची. त्यांचं स्क्रिप्ट बघितलं ना तर आमच्यापेक्षा एक्स्ट्रा त्यांनी लिहिलेलं वेगवेगळ्या कलरच्या पेननी. परत 45-50 दिवस त्यांचं सलग शूटिंग होतं. ते पाण्यात पोहलेत, अंडर वॉटर शूट केलंय, जंगलात धावलेत, नाचलेत. शूटिंगच्या 1 महिना अगोदर त्यांना चिकनगुनिया झाला. म्हणजे त्यांना डॉक्टरने सांगितलं की तुम्ही करू नका. म्हणजे अशक्य सांधेदुखीचा त्रास होत होता. दिलीप प्रभावळकर या अभिनेत्याचं किंवा एका ग्रेट कलाकाराचं आयुष्य सेलिब्रेट करावा असा कदाचित सिनेमा होऊ शकेल असं म्हणजे माझी जेन्युइन इच्छा आहे. आणि त्याच्यासाठी त्यांनी त्यांच्यापासून जे काही करता आलंय ना ते केलंय. आजच्या क्षणापर्यंत ते करत आहे. दिलीप सरांच्या बाबतीत तर विषयच नको, कारण की लेजंड आहेत. 80व्या वर्षी सुद्धा इतक्या म्हणजे आपण म्हणूयात ना की तरुण मुलासारखं काम ते करत आहेत. त्यांचं आता 4 ऑगस्टला 81 वर्ष पूर्ण झाली. आम्ही म्हणतोय 81 नाही, ते उलट आहे, 18 वर्ष पूर्ण झाली. खरंय. प्रत्येक त्यांचा जो आपण म्हणूयात ना अवतारातला त्यांचा इमोशन्स आणि एक्सप्रेशन्स हे खूप वेगळे आहेत. मागे जेव्हाही त्यांच्याशी मुलाखतीमध्ये बोलणं व्हायचं तेव्हा ते म्हणायचे की माझा खूप प्रयत्न असायचा. मग चौकट राजा असू देत किंवा टिपरे असू देत किंवा तात्या विंचू असू देत, मला असं वाटतं की त्या कॅरेक्टरला मी कसं वेगळं बनवू शकतो आणि ते कॅरेक्टर पुन्हा कधी म्हणजे मी जरी केलं तरी ते वेगळं वाटलं पाहिजे असं त्यांनी इंटरव्ह्यूमध्ये म्हणाले होते. त्यामुळे इतक्या लेजंडरी माणसाला जेव्हा आपण डिरेक्ट करत असतो तेव्हा आपण त्यांना काय सांगणार ना, हा प्रश्न पडतो की त्यांच्याचकडनं आपण शिकत आलेलो आहे. तर मग ते दडपण कसं तू हँडल केलंस किंवा कशा पद्धतीने त्या प्रोसेसला इझी केलंस? मी जेव्हा गोष्ट लिहिली ना त्यावेळेला गोष्ट लिहिल्यानंतर माझ्या डोळ्यासमोर फक्त एकच नाव होतं, दिलीप प्रभावळकर. कारण ह्या रोलची जी डिमांड आहे, याच्यातली जेवढी रूपं आहेत, याच्यात जी ऍक्टिंगचे प्रचंड रेंज ऑफ इमोशन्स याच्यात आहेत आणि ह्या सगळ्यासाठी एक कन्व्हिक्शन लागतं ऍक्टरचं. ते सगळं करू शकणारा आणि तरीही तो त्या पात्रासारखा होऊन जाणारा कलाकार मिळणं हे खूप टफ असतं. त्याच्यामुळे दिलीप प्रभावळकर नसतील तर हा सिनेमा करणार नाही असं आमचं ठरलं होतं. दिलीप प्रभावळकरांना ज्यावेळेला मी गोष्ट ऐकवली तेव्हा जनरली ते पटकथा आणि संवाद वगैरे सगळे हातात हार्ड बाउंड स्क्रिप्ट असल्याशिवाय आणि ते खूप वाचन केल्याशिवाय ते होकार देत नाहीत. मी गोष्ट ऐकवली, त्यांनी अर्धा तास दिला, त्यांनी आमची चर्चा होत त्याचे अर्ध्याचा 1चे 2, 2चे 4 तास झाले. तेव्हा मला हळूहळू होप वाटायला लागले काहीतरी बदलू शकतं. आणि दुसऱ्या दिवशीच त्यांनी मला सांगितलं की मी इंटरेस्टेड आहे, पण आपण प्रोसेसमध्ये राहूया आणि मग आपण कॉल घेऊया. मग मी माझा हुकमाचा एक्का काढला. मी गुरुदादाला अप्रोच केलं, कारण की मी कथा आणि पटकथा आणि दिग्दर्शन करणार होतो, पण ह्यातले जे संवाद आहेत आणि ते गुरु ठाकूर शिवाय कुणी करू शकलं नसतं. कारण की एकतर कोकणातला जो बाज आहे, कोकणातल्या मातीतलाच माणूस ते करू शकतो. मी इतर कोणालाही त्यासाठी, आणि मी ऑलरेडी याच्याबरोबर आधी काम केलं होतं. सो आमचे विचार, आमची काम करण्याची पद्धत हे सगळं जुळतं. पण ह्याच्यापर्यंत पोहोचणं शक्य नव्हतं, कारण की हा सहज साध्य होत नाही, उपासना करावी लागते मग साध्य होतं. मग ते सगळं झालं. पण मला त्याच्यात दिलीप काकांनी मदत केली. कारण की दिलीप काकांना जेव्हा मी म्हणालो की मला ह्याचे संवाद गुरु ठाकूर लिहिणारे असं माझी इच्छा आहे, तेव्हा मी जसं ह्याला अप्रोच करत होतो तसं दिलीप काका त्याला अप्रोच करत होते फोनवर की तो सुबोध आहे, तो तुझ्याकडे येईल, ती वाच तू गोष्ट. तुझं काम अजून सोपं केलं माझं काम. आणि मग त्याच्यामुळे ते आले आणि मग त्यांनी खूप जीव तोडून काम केलं त्यासाठी. म्हणजे त्यांनी माझ्याबरोबर वर्कशॉप्स केली, त्यांना मी कोकणातल्या गावागावांमध्ये फिरवलं, दशावतार दाखवले मंदिरातले, ते मेकअप्स कसे करतात स्वतः ते दाखवलं. तिकडचे जे वृद्ध दशावतार येतात, ज्यांनी आयुष्य दशावतारासाठी दिले, अशा दशावतारी कलाकारांबरोबर त्यांच्या भेटीगाठी झाल्या, त्यांचे अनुभव ऐकले यांनी. 3-3, 4-4 तासाची जे सेशन्स असायची आणि ते सगळं दिलीप काकांनी एकदम एक स्टुडियस विद्यार्थी कसा असतो शाळेतल्या वर्गातला, तसे त्यांनी ते सगळं करायला तयार होते ती समजून घेण्यासाठी. आणि ते सगळं आत्मसात करत गेले. प्रचंड हेक्टिक मेकअप ट्रायल्स होत्या, कारण फर्स्ट टाइम जेव्हा तुम्ही मेकअप करता तेव्हा जास्त वेळ लागतो ते सगळं ट्रायआउट करायला. कॉस्ट्युम ट्रायल्स होत्या, ते सगळे सोपस्कार त्यांनी पार पाडले आणि मग ते शूटिंगला उभे राहिले. आणि शूटिंगच्या 1 महिना अगोदर त्यांना चिकनगुनिया झाला आणि ही वॉज इन बॅड स्टेट. म्हणजे त्यांना डॉक्टरने सांगितलं की तुम्ही करू नका, या वयात कोकणात जिकडे ऍक्सेस नाही आहे अशा जागी. त्याच्यात त्यांचे पाय सुजत होते, त्यांना म्हणजे अशक्य सांधेदुखीचा त्रास होत होता आणि खूप त्रास होत होता. आणि त्यांनी एक दिवस मला फोन केल्याचं आठवतं की सुबोध मी नाही केलं तर चालेल का रे.
तर मी म्हटलं हरकत नाही, तुम्हाला बरं वाटत नसेल तर, पण मग आपण नको करूया फिल्म. नाही तू कोणाला तरी दुसऱ्याला कास्ट करशील का? मी म्हटलं नाही, असं नाही होणार आहे, आयदर तुम्ही करणार किंवा नाही करणार आपण फिल्म. तोपर्यंत खूप प्रोडक्शन ऍडव्हान्स स्टेजला होते, सगळेजण ऑलरेडी ऑनबोर्ड होते, त्या कोणाला कल्पनाही नव्हती असं काहीतरी बॅक एंडला घडतंय. पण मग नंतर त्यांचा मला परत फोन आला की मी करतो, फक्त आपण सगळं सांभाळून करू ना. तर मी म्हटलं तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा आणि तुम्ही फक्त सेटवर या, बाकी तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही याची जबाबदारी माझी. निर्माता म्हणून पण आम्ही सगळेजण उभे राहू, काहीही तुम्हाला त्रास होणार नाही. आणि केवळ आमच्या शब्दावर विश्वास ठेवून ते आले. 45-50 दिवस त्यांचं सलग शूटिंग होतं, डे नाईट शिफ्ट्स होत्या, ऍक्शन सिक्वेन्सेस होते, ते पाण्यात पोहलेत, अंडर वॉटर शूट केलंय, जंगलात धावलेत, नाचलेत. म्हणजे मला असं वाटतं की दिलीप प्रभावळकर या अभिनेत्याचं किंवा एका ग्रेट कलाकाराचं आयुष्य सेलिब्रेट करावा असा हा कदाचित सिनेमा होऊ शकेल, असं म्हणजे माझी जेन्युइन इच्छा आहे की त्याला आपण एक ट्रिब्यूट देऊ शकू, अशा पद्धतीचा, अशा स्केलचा आणि अशी व्हरायटी असलेला सिनेमा आपण तयार करू. आणि त्याच्यासाठी त्यांनी त्यांच्यापासून जे काही करता आलंय ना ते केलंय, आजच्या क्षणापर्यंत ते करतायत. सो आय एम व्हेरी फॉर्च्युनेट की दिलीप काकांसारखा कलाकार मला पहिल्याच सिनेमाला दिग्दर्शक म्हणून माझं पहिलंच काम करताना असणं. आणि दुसरा जो एक प्रश्न मगाशी तू विचारलास की स्ट्रेस होता का किंवा टेन्शन होतं का, तर दिलीप प्रभावळकर हा असा ऍक्टर आहे की तो किती मोठा असला ना तरी तो इतका लहान मुलासारखा तुम्हाला सरेंडर होतो, आणि तेवढाच तो मिस्चिव्हियस आहे माणूस, तो तेवढाच क्युरियस आहे, तेवढाच प्रश्न विचारून हैराण करणार आहे लहान मुलासारखा. पण दॅट इज द फन वर्किंग विथ हिम. खूप भारी सांगितलंस तू, आणि खरंच आपण भाग्यवान आहोत की अशा एका महान कलाकारासोबत काम करण्याची किंवा त्यांना आपल्याला लाईव्हली ऐकण्याची संधी मिळते. दिलीप काकांचं जे सांगितलं त्यांच्या क्युरिओसिटीने आम्ही खूप हैराण होतो. म्हणजे असं व्हायचं की ते एक सीन याच्याशी बोलले की याचा फोन यायचा की मी अमुक अमुक सांगितलंय पण ते कन्व्हिन्स नाहीत, तुला फोन येईल, आणि मी सांगायचं येऊन गेला. प्रत्येक सीन बद्दल ते विचारायचे आणि ते म्हणायचे की ते हा असं असं बोलेल. म्हणे हो का नाही बोलणार, नाही दिलीप प्रभावळकर बोलेल रे, पण बाबुली बोलेल का, याच्यावर ते प्रत्येक सीनवर त्यांची चर्चा असायची. रात्री बित्री याचा फोन यायचा, अरे काका आज पण त्या 23 नंबर सीन बद्दल तुला करतील, हा बघ आत्ताच ठेवला त्यांचा फोन. पण त्यांनी इतकं, आणि ते प्रत्येक स्क्रिप्टवर सगळीकडे कंसातली वगैरे त्यांचं स्क्रिप्ट बघितलं ना तर आमच्यापेक्षा एक्स्ट्रा त्यांनी लिहिलेलं, वेगवेगळ्या कलरच्या पेननी परत मार्क इथे अमुक असणार आहे, लाल निळं पेन्सिलचं ते खोडायचे परत. म्हणजे विचार करा की त्या कॅरेक्टरचं किती मॅनरिझम. नाही तर काय म्हणाल एखादं मी इतकी वर्ष करतोय हे काय आता, तर ते 80व्या वर्षी पण तितकं असणं आणि भीती असणं सतत की मला अरे मी काय सुपरमॅन नाहीये, मी हे करू शकेन का वगैरे, लोकांना ते पटेल का, अशा माणसावर काम करताना. आणि मला ही सुरुवातीपासून टिपरे, नारबाची वाडी प्रत्येक वेळी हा अनुभव आहे त्यांचा की, आणि तू येतोस ना नंतर ह्याच्या मागे लागले की त्याला सेटवर. पण माझं तेच आहे की गुरुदादा हा त्यांच्यासाठी ना सेफ स्पेस आहे. गुरुदादा आहे हे कळलं ना की त्यांचं अर्ध टेन्शन कमी होतं. कारण की जसं आता आपण म्हणतो की नारबाची वाडी आम्ही पण पाहिलं आहे, गंगाधर टिपरेंचा आयुष्यभर उल्लेख होईल जेव्हा जेव्हा मालिकांचा विषय निघेल तेव्हा, आणि त्यांच्या कॅरेक्टरचा, त्यातल्या सगळ्याच कॅरेक्टरचा. त्यामुळे ती इतकी स्ट्रॉंग आहे, त्याचा रिकॉल तुम्हाला म्हणजे काढू शकत नाही. त्यांच्यात एक मिश्किल लहान मुलं आहे ते त्यांच्या कॅरेक्टरमधनं ऍड केलं की ते बरोबर त्यांना सापडतं. रेडियो सिटी रग रग में दौड़े सिटी.